शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे आणि यावेळेला कारण आहे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही। राज्याच्या राजकारणात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाते। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही। त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या रामदास कदम यांनी केली आहे। उद्धव ठाकरे स्मारकात गेले तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दुःख होईल, त्यांच्या मनात वेदना निर्माण होतील। माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो असा विचार ते करतील। ही बाब होणं आवश्यक आहे आणि गरजेची आहे असं म्हणत रामदास कदम ठाकरेंवर घणाघात करतायत। ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीने हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवत आहे। एवढ्यावरच थांबतील ते रामदास कदम कसले? मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे असं म्हणत काही सवालही ते उपस्थित करतायत। आता तुमचा स्वाभिमान कुठं गेला अशी विचारणा रामदास कदम यांनी ठाकरेंना केली आहे। तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलता, अमित शाह यांच्यावर टीका करता, फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता आणि आता त्याच फडणवीसांना तुम्ही भेटताय। तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवलाय का? हाही मुद्दा रामदास कदम उपस्थित करतायत। आज उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत, मला नाईलाजाने बोलायला लागतं, पण एवढं बोलल्यानंतर देखील ते बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटू शकतात। त्यांचं ते पिल्लू ते 3 वेळा जाऊन भेटतंय। आता त्यांच्या मनामध्ये भीती वाटायला लागली। स्मारक हे शासन बनवतंय। बाळासाहेब ठाकरे हे एकट्याचे नाहीत तर ते लोकनेते आहेत, सबंध महाराष्ट्राचे आहेत। ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी चांगलाच धडा शिकवलाय। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असं म्हणत या सगळ्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे रामदास कदम यांच्या वक्तव्याला पाठिंबाच दिल्याची चर्चा आता होतीये। स्मारक हे शासन करतंय आणि बाळासाहेब कोणत्या एकट्या दुःख्याचे नाहीत। बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोकनेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं। ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला। आता काही बोलून त्याचा उपयोग आहे? जे काय म्हणतो ना, एक बूंद से गई वो हौद से नहीं आती का काय ते। दुसरीकडे रामदास कदम यांच्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं चांगला समाचार घेतलाय। रामदास कदमांचे हे विधान म्हणजे सत्तेचा माज दाखवणार आहे असं खासदार संजय राऊत म्हणतायत। ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे। आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। त्या सगळ्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। दुसऱ्या टप्प्याचं काम पुढल्या वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे। पण त्यापूर्वी मात्र या मुद्द्यावर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना अधिकच तीव्र होताना दिसतोय। आगामी महापालिका निवडणुकीत ही विरोधाची धार अधिकच तीव्र होणार यात मात्र काहीही शंका नाहीये। दुसऱ्या टप्प्याचं काम आता जलद गतीने सुरू असताना यावरून उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवणं हे सरकारला रोषाला सामोरं जाण्यासारखं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात नक्की काय भाष्य करतात किंवा काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।